एका ब्रेकिंग बातमीनं पुण्यामध्ये यशवंत नाट्यगृहामध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांनी राडा केलाय। संगीत खडक या नाटकातील प्रयोगादरम्यान घोषणाबाजी केली आहे। हे नाटक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुस्तकावर आधारित आहे। नाटकातून भगवान गौतम बुद्धांचा अवमान होत असल्याचा आरोप जो आहे तो यावेळेला वंचितनं केला। तर आम्हाला सुद्धा कार्यक्रम उधळून लावता येतात, वंचितनं याची जाणीव ठेवावी असा इशारा जो आहे तो हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी जो आहे तो दिलेला आहे। हो या तिथं पोलिसांनी सभागृहामध्ये प्रयत्न केला। तिथं जे खासदार होत्या मेधा कुलकर्णी यांनी सुद्धा अडवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला। आम्ही जय भीमच्या घोषणा दिल्यानंतर त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या। घोषणाबाजी ते करत होते। मी त्यांना सांगत होते की नागरिकांना पहिल्यांदा जाऊ दे, आणि आयोजन मी नव्हतं केलेलं। मी त्या कार्यक्रमामध्ये गेलेली होते, आयोजन मी नव्हतं केलं। मी तिथे त्यांना सांगायला गेले की आधी पहिल्यांदा प्रेक्षकांना जाऊ दे। गौतम बुद्धांच्या विचारांचा अजिबात अपमान झालेला नाहीये। आम्ही सगळेजण अहिंसेचे द्योतक आहोत, आणि म्हणूनच मी त्यांना सांगत होते की पहिल्यांदा नागरिकांना जाऊ दे, बाकी आपण नंतर चर्चा करू।